वृत्तपत्र उद्योग आर्थिक संकटात, ठाण्यातून व्हॉइस ऑफ मीडियाचा सरकारला थेट इशारा. राज्यातील वृत्तपत्र उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून वाढत्या खर्चामुळे अनेक लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने ठाणे येथे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या स्वाक्षरीचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. शासनाच्या योजना, धोरणे आणि जनहिताचे निर्णय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य वृत्तपत्रे करतात. मात्र गेल्या काही वर्षांत कागद, छपाई साहित्य, वीज आणि मनुष्यबळ यांसारख्या मूलभूत घटकांच्या खर्चात तब्बल 150% वाढ झाली आहे. या प्रचंड महागाईमुळे वृत्तपत्र व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला असून अनेक लहान मोठ्या वृत्तपत्रांना आपले अस्तित्व टिकवणे कठीण झाले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाने शासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे शासकीय जाहिरात दरात किमान 150% वाढ करण्यात यावी. सन 2019 पासून जाहिरात दरात कोणतीही वाढ झालेली नसल्याने सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर तात्काळ दरवाढ करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच टेंडर जाहिराती संक्षिप्त स्वरूपात न देता पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध कराव्यात. शासकीय जाहिरातींचा किमान आकार 200 निश्चित करावा आणि जाहिरातींची देयके 30 दिवसांच्या आत अदा करावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. देयकांच्या विलंबावर बँक दराने व्याज देण्याची तरतूद करावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे. पत्रकारांच्या कल्याणाच्या दृष्टीनेही या निवेदनात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्यात आले आहेत. 20 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्य केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. तसेच 55 वर्षे वय पूर्ण झालेल्या पत्रकारांना शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन निधी चा लाभ मिळण्यासाठी निकष शिथिल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय लघु व मध्यम वृत्तपत्रांना मोठ्या वृत्तपत्रांप्रमाणेच जाहिरात वाटपात समान संधी व न्याय वाटा मिळावा, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे तसेच कोकण विभाग अध्यक्ष कुमार कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र संघटक अरुण ठोंबरे, ठाणे जिल्हा सुप्रीमो गौतम उषा सुभाष वाघ, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुरेशजी जगताप यांच्यासह विकास जगताप, प्रशांत ढोणे, रवींद्र बळीद आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या निवेदनामुळे पत्रकारांच्या हक्कांच्या लढ्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.